नमस्कार मित्रांनो, मी आता आहे पनवेलमध्ये. म्हणजे आता मी चाललो रत्नागिरीला. माझ्या मागे बघू शकता पनवेल. फायनली मी पनवेलला आलो आणि माझी गाडी आलेली आहे. आणि मी आता ट्रेनमध्ये बसलेलो आहे. आणि आता आपण पुढे बघूया रत्नागिरी. बघूया कसा हा आपला प्रवास होते रत्नागिरीचा. मित्रांनो, आता आलो आहे अंजनी स्टेशनला. आता आपण आम्ही चाललो आहे रत्नागिरीमध्ये. असा जगा वेगळा कोकण मध साजतो. ओ गंध लाल मातीचा मोहवितो या मनाला. आता ट्रेनचा प्रवास करता करता माझ्यासोबत आम्ही मालवणी या ग्रुपमधले एक मेंबर आहेत, ते मला भेटलेले आहेत. आता बघूया, जाऊया त्यांच्याकडे. आहे ओपन. मी आलो दादा, यांना जरा भेटतो आता. त्यांचं नाव काय? वाटतं ना. नमस्कार सर, नितीन सातव. आम्ही मालवणी आणि माझा सिंधुदुर्गला तुमच्या पोस्ट आम्हाला एक ब्लॉग एक चालू. नमस्कार मित्रांनो, आता आम्हाला पाटकर सर भेटलेले तिथे. तर माझ्या ब्लॉगमध्ये आता पाटकर सर पण ॲड झालेले. चाललो आहे गावाला एन्जॉय करायला. सगळा हिरवगार सगळा सगळा प्रवास कसा मी चालू रत्नागिरीला. आणि सर तुम्ही कुठे आला? सावंतवाडी. आता 2 गावाले भेटले. आज अचानकच भेटलो. मित्रांनो, फायनली संभाजी महाराज राज दौलत रत्नागिरी. आणि सर मागे आहेत, पाठीमागे बसलेले. सर पाठीमागे बसले, पाय घेत आहेत. आता आपण जाऊया रत्नागिरीला. आणि खूप छान प्रवास झाला आणि आपली माणसं मला आता मिळाली. आता सरांचा पुढचा प्रवास चालू होता. सर कुठे झालं तुम्ही आता? आता मी जनशताब्दीने मी सावंतवाडीपर्यंत चाललो आहे. आज गाडी थोडीशी उशिरा आहे. आज नितीन भेटला, फार बरं वाटलं. खूप गप्पा मारल्या, खूप त्याच्यावर जाणून घेतलं. एवढा मोठा कलाकार आहे आणि भविष्यामध्ये तो खूप मोठा माणूस होणार
काहीतरी चांगलं चांगलं बाहेर येणार आहे मला याची खात्री आहे. माझ्यातर्फे शुभेच्छा नितीन तुला. धन्यवाद सर. पण सरांना मी इथे थांबवतो की सर मला बोलले की मोठे कलाकार, पण आम्ही मोठे कलाकार जरी असलो तर आम्ही जे काय आहोत ते सरांकडे बघूनच आम्ही त्यांच्या आशीर्वाद आहेत, त्यांच्या कृपेने. असतं मित्रा. आम्ही मोठे कलाकार नाही आहोत, आम्ही फक्त आपलं काम करतो आहे. आणि सर आणि यांच्यासारखी लोक आहेत सरांसारखी, त्यांना हे करूनच आम्ही मोठे होऊ भविष्यात. बघूया. नक्की होणारच आहोत. खात्री आहे आम्हाला. माझ्याकडनं शुभेच्छा. असंच आपण कोकणची माणसं आहोत, एक दुसऱ्याला साथ देऊन आपण यशस्वी व्हायचं आहे. हे होणारच. ऑल द बेस्ट तुला. थँक्यू सर. भेटू सर, नक्की जा तुम्ही, सांभाळून जा. बाय. बाय. संदेश भापळ आहेत आणि संदेश भापळ पुढे चालले कणकवलीला जात आहेत आणि मी चाललोय रत्नागिरीला. तर भेटूया आपण. मी चालू या दिशेला, ते चालले त्या दिशेला. बाय. हो पकडा, गाडी पकडा नंतर कुठे. हो ग्रुपला टाकलं बघा माझा सिंधुदुर्ग. ओके. फायनली माझी गाडी गेली. ही आता चालली आहे कणकवलीला आणि मी आता आहे रत्नागिरी. नमस्कार मित्रांनो, फायनली पनवेलवरून मी पोचलो आहे. माझ्या मागे बघू शकता रत्नागिरीला पोचलो आहे. आता इथून चालत चालत जातो आहे. माझा भाऊ आहे इथे, प्रथमेश म्हणून माझा भाऊ आहे. रत्नागिरी स्टेशनच्याच इथे तो जॉबला आहे. आता त्याच्याकडे चाललो आहे. बघूया आता पुढे काय कसं. भेटूया मग प्रथमेशला भेटूया. आता सुद्धा जवळ आहे प्रथमेश. तर प्रथमेशला मी आता भेटलो आहे. आता बघूया आपण पुढे कसं काय प्रथमेश, काय बोलतोस, काय सांगशील यांना? छान रत्नागिरी खूप छान आहे फिरायला. नक्की भेट. आता आम्ही प्रथमेशला भेटलेलो आहे आणि आता प्रथमेशची बाईक घेऊन माझा पुढचा प्रवास आमचा DOP त्यांनी तवा माणूसा माणसात होता. अजून आमचे खूप कोकण माझा हे गाणं त्यांनी शूट केलं होतं. आणि संदीप कदम, फायनली संदीपला भेटलो मी. काय बोलशील माझ्या व्ह्युअर्सना? आता पण तुम्ही नितीनला पुढे मदत साथ द्या. त्यांची जी अल्बमची आणखी काही ब्लॉग किंवा ते काय आहे ना त्याच्याबद्दल. आता आपण संदीपच्या घरी आहे बघा. हे संदीपचं घर आहे. इथे आलं त्याला खाऊ आणलाय, मी खाऊ देतो त्याला संदीपला. एक मिनटं, आपण असा हा कॅमेरा इथे ठेवूया. ओ माय गॉड, रोलिंग चालू आहे. संदीप तुझ्यासाठी खाऊ आणलाय, खास मुंबईहून खाऊ आणलाय संदीपसाठी. ये ना कॅमेऱ्यात आत ये ना. बघा आपण कोकणी माणसं. खाऊ कुठे गेला खाऊ? आज आम्ही कोकणी माणसं. हे संदीपचे पप्पा पण आलेले, संदीपसाठी खाऊ आणलेलं आहे. गावचं का मुंबईला एकटं झालं. हो एकटं झालं. ते आलो नाही. हा बघा, मी माझ्या मित्रासाठी खाऊ आणलाय. भरपूर दिवसांनी भेटलाय. ते बघा पार्लेजीचा पुडा. पार्लेजीचा पुडा. तुला कसं वाटतंय म्हणजे बिस्किट घेऊन? काय म्हणजे काय वाटतं? मस्त वाटतं. एनर्जी आली. एनर्जी पार्लेजी. चला बाय, पुढे भेटूया. नमस्ते मित्रांनो, आज दुसरा दिवस आहे आणि आता दाढी करायला आलो. आता दाढी करूया. आमच्या गावातले हे बाबू चव्हाण घेऊ तुम्हाला ब्लॉगमध्ये. आणि आता ही झालेली आमची स्क्रीन केलेली आहे. आणि आमचे बाबू चव्हाण, तवा माणूसा माणसं होतं या गाण्यामध्ये. नमस्कार मित्रांनो, फायनली मी आता आहे माळशीवाडी इथे आलो आहे. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता ते जे झाड आहे, तिथे आम्ही एक गाणं केलं होतं, तवा माणूसा माणसात होता. आणि मस्त असं तर या कोकणामध्ये पावसाळ्यात खूप छान असं वातावरण झालेलं आहे बघा. मित्रांनो, माझ्या पाठीमागे बघू शकता हे सगळं भाताची शेती आहे. भाताची शेती लावलेली आहे पाठीमागे.
आणि माझ्या पाठीमागे बघू शकता हा टेम्पो आहे. तर त्याच्यामध्ये ना मला वाटतं मच्छी विकत आहेत. आणि खूप छान वाटलं बघून की मराठी माणूस मच्छीचा व्यवसाय करतो ते. तर बघूया आपण जाऊया तिथे त्यांच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करूया. बघूया कुठली कुठली मच्छी आहे ते. मला वाटतं त्यांची गाडी बंद पडली. का मारतात. दादा थांबा दादा दादा थांबा. एक मिनिट. हे बघ इथे तुम्ही बघू शकता मच्छी बघा. हां चला काय आलं ते किरण दादा आहेत त्यांचा मच्छीचा व्यवसाय बघा. बघू शकता ही मच्छी. कुठली कुठली मच्छी आहे? बांगडे आहेत, कोळंबी आहे. हे ताजी मच्छी हे सेल करतात ते टेम्पोमध्ये. काय सांगाल तुम्ही? मच्छी काय आता नवीन सीझन सुरू झाला आहे मच्छीचा. आता छोट्या छोट्या बोटी जायला लागल्या. पावसाळ्यामुळे मोठ्या बोटी जात नाही. छोट्या होड्या असतात त्या होड्यांची ताजी मच्छी आहे. ताजी मच्छी मिळते ही अगदी फ्रेश असते. म्हणजे थोडी मिळते त्याच्यामुळे ती रोजच्या रोज संपते. त्याच्यामुळे आत्ता जी मिळते ती फ्रेश मिळते. आणि खूप छान वाटलं की मी आहे ना फिरता फिरता कोकणामध्ये ना खूप भये लोक झाले की ते मच्छी घेतात आणि आपल्या मराठी माणूस हा व्यवसाय करतो. तर त्याच्यासाठी खूप म्हणजे बघून खूप छान वाटलं. आणि किरण दादा तुम्हाला खूप शुभेच्छा की तुम्ही काहीतरी खूप मोठा थँक्यू. बाय. मित्रांनो आता मी माझ्या घराच्या जवळ आहे